नमस्कार, आपण पाहत आहात संघर्ष न्यूज। आज आपण पंचायत समिती गणातून इच्छुक असलेले उमेदवार यांची आज खास आपण मुलाखत घेणार आहोत। आज आपल्या सोबत आहेत DS उर्फ दरेश्वर चौगुले, जत तालुक्यातील दरिवडचे गणातून पंचायत समितीसाठी इच्छुक असलेले उमेदवार। या उमेदवारांना ग्रामीण विकास असेल, शेतकरी प्रश्न असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्यानंतर क्रीडा क्षेत्रात त्यांचं मोठ्या प्रमाणात काम आपल्याला पाहायला मिळतंय। जत तालुक्यामध्ये कुठे जरी मॅचेस असेल तर ते सगळ्या त्यांच्या नियंत्रणाखालीच मॅचेस चालू झालेले आपल्याला सगळीकडे दिसून आलेले आहेत। तसेच जनतेसाठी त्यांच्या योजना काय आहेत हे आज आपण जाणून घेऊया। थेट आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नमस्कार। नमस्कार। इलेक्शन लागलेलं आहे, वातावरण सगळीकडचं टाईट झालेलं आहे। आता आपण बघतोय बरेच दिवस झाले सर्वजण तयारी जोरात चालू आहे। झाले 2 महिने झालं तयारी जोरात चालू आहे। आपली कुठपर्यंत काय तयारी आलेली आहे? आपण इच्छुक आहात का मतदार इलेक्शन उभारण्यासाठी? गेल्या 5 वर्षातच मी ठरवलं होतं की यंदाची निवडणूक आपण लढवायची, ताकदीनं लोकांचा प्रतिसाद आहे, यासाठी मी स्वतः मैदानात उतरणार आहे। बर, काय तुमच्याकडे विजन काय आहे? नक्की इलेक्शन मध्ये उतरायचं म्हणजे नक्की काय करणार आहे तुम्ही? आतापर्यंत काय लोकांसाठी कामं केलेला आहात की नाही? विजन डोळ्यासमोर तर ठेवलेलंच आहे, पण गेली 7-8 वर्ष झालं पुढे काय करायचं आहे हे ठरवूनच गेल्या 7-8 वर्षामध्ये, मग ते क्रिकेटच्या बाबतीत असेल, लोकांच्या संपर्कात असेल किंवा वेगळे आंदोलन उपोषण, हे करतच राहिलेलं आहे आणि पुढेही करतच राहणार, हे एकमेव विजन आहे। लोकांच्या हितासाठी आंदोलन किंवा क्रिकेटचे मॅच हे सगळ्या गोष्टी जर आपण एकंदर त्यांचा विचार केला तर यातून खरंच आपल्याला एवढे सगळे लोक सपोर्ट करतील असं वाटतंय का मला? लोक फार हुशार झालेत। आता इन्स्टा आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, या माध्यमातून लोकांनी प्रत्येक उमेदवाराला ओळखलंय की कामापुरता मामा, हे एक मराठीमध्ये म्हण आहे की उमेदवार तात्पुरता आपल्या जवळ येतो, संपर्कात राहतो, चिकन मटनचं दारूचं आश्वासन दाखवतो, पण तरुण पिढी फार हुशार झालेली आहे। प्रत्येक गावात जनसंपर्क ठेवलाय, त्यामुळे एक स्पोर्ट होणार आहे DS चौगुले नावाचा, आणि हे ब्रँड कायम टिकणार आहे। तुम्हाला असं म्हणायचंय DS चौगुले एक मोठा ब्रँड आहे असं म्हणायचं आहे का थोडक्यात? 100%। 7-8 वर्ष झालं प्रत्येक गावात जातोय, प्रत्येक माणसासोबत तुम्ही विचारावं, प्रत्येक माणसाची मुलाखत घ्या, मग तो तरुण असेल, शेतकरी असेल, ऊसतोड कामगार असेल, कारण मी स्वतः ऊसतोडी कामगाराचा मुलगा आहे। प्रत्येक विभागामध्ये मी जनसंपर्क ठेवलाय, प्रत्येक माणसापर्यंत मी पोहोचलेला आहे, त्यामुळे आहे संपर्क। आतापर्यंत तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त काम केलेलं आहे? सर्व क्षेत्रामध्ये मी काम केलंय आणि सर्व क्षेत्रामध्ये माझं प्रेम आहेच। मग ते आता मध्ये सुरुवातीला मी आम आदमी पार्टीचं तालुका अध्यक्ष म्हणून काम केलं। आम आदमी पार्टीनं माझ्याकडे तालुक्यात आपल्या ग्रामीण भागातले प्रश्न मांडावेत अशी भूमिका सोपवली होती। मग त्या वीज बिलाच्या संदर्भात असेल, ऊसतोड कामगाराच्या संदर्भात असेल, किंवा कुठे गॅस स्फोट होत असेल, कुठं रस्ता रोको आंदोलन, या गोष्टीत मी अग्रेसर आहेच आणि लोक मला सपोर्ट करतील अशी आशा मी लोकांवर ठेवलेली आहे। अच्छा, म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे काम केलेलं आहे त्याच्यावर लोकांचा 100% विश्वास आहे आणि DS चौगुले एक ब्रँड स्वरूपात पुन्हा एक वादळ म्हणून या इलेक्शन मध्ये लढणार असल्याचे चिन्ह आम्हाला दिसून येते। हे खरं आहे का? वादळ म्हणून लढणार आहे का काय आहे नक्की? विस्फोट आणि वादळ हे 2 समीकरण नक्कीच जुळणार आहेत आणि प्रत्येक घरातला तरुण मुलगा DS या नावाला पसंती दिलेला आहे। गेल्या 2-3 महिन्यामध्ये व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून एक लिंक येत होती ग्रुपला किंवा ऑनलाईन वोटिंगचं, त्याच्यामध्ये नाव देखील माझं टॉपलाच होतं आणि टॉपलाच राहणार, त्यामुळे तयारी चालू आहे सध्या तरी जोरात। अच्छा, तुम्ही आता मगाशी म्हणला की मला आम आदमी पार्टीचं तुम्ही अगोदर काम केलंय, आता कोणत्या पक्षामध्ये आहे असं काही मला वाटत नाही आता सध्या तुम्ही आम आदमी पार्टीमध्ये असल्याचं? सध्या आम आदमी पार्टीत नाही, परंतु आम आदमी पार्टीचे विचार माझ्या डोक्यात फार भरलेले आहेत, त्यामुळे आम आदमी पार्टी हे चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांचा मला 4-5 वर्षाचा अनुभव, मार्गदर्शन हे माझ्याकडे आहे। कोणत्या पद्धतीने ग्रामीण भागात काम करायची, कोणती कामं आमदार खासदार पर्यंत पोहोचवायची, ही भूमिका मी व्यवस्थितरित्या आपल्या दरिवडची पंचायत समिती गटातले मी प्रश्न मांडू शकतोय। एवढी धमक, एवढे विचार, एवढी बुद्धी आहे। आता मग तुम्ही आम आदमी पार्टीतून उमेदवारी मागणार आहे का? नाही, तसे 2-3 महिन्यापूर्वी आपल्या जतचे पडळकर साहेब आमदार, त्यांनी पांडुदरी या ठिकाणी इच्छुक उमेदवाराची चाचपणी केली होती, त्या ठिकाणी मी स्वतः नाव दिलेलं आहे आणि पक्ष तिकीट देईल असं मला वाटतंय, कारण डॉक्टर आळी साहेबांचा प्रचार मी सुरुवातीला ज्यावेळी आमदारकी त्यांनी लढवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला मी स्टार प्रचारक म्हणून सुरुवातीला त्यांच्यासोबत काम केलं। परत आमदार पडळकर साहेब ज्यावेळी खासदारकीला उभारले होते, गावाच्या विरोधात जाऊन मी बूथ एजंट म्हणून काम केलं।
आमदारकीच्या वेळेला त्यांचं मी बूथ एजंट म्हणून काम केलं. परत पडळकर साहेबांचा जनसंपर्क, आमची ज्या वेळेला आरेवाडीला अकॅडमी होते त्यावेळेला येणं जाणं पडळकर साहेबांसोबत होतं. त्यांनाही माझा स्वभाव माहिती आहे आणि पडळकर साहेब मला तिकीट देतील अशी एक आशा आहे आणि ते माझं स्वप्न पूर्ण करतील. डॉक्टर आळे साहेब असतील किंवा पडळकर साहेब असतील. याला कदाचित आता सध्या जर बघितला गेला तर भाजपमध्ये इन्कमिंग भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळं लोकांची इच्छा आहे की भाजप तिकीट हे मिळवण्यासाठी प्रत्येकाचं स्वप्न आहे आता सध्या. आणि त्या स्वप्नामध्ये जर बघायला गेला तर संख्या पंचायत समितीसाठी असेल, जिल्हा परिषदसाठी असेल तर भरपूर संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातून तुम्हाला तिकीट मिळेल असं वाटतंय? 100% तिकीट पडळकर साहेब आणि डॉक्टर आळे साहेब मला देतील अशी आशा आहे. नुसता माणुसकीच न बघता, पैसा न बघता, पडळकर साहेबांनाही माहिती आहे आणि डॉक्टर आळे साहेबांनाही माहिती आहे की ज्या वेळी इलेक्शन येतं त्यावेळेला मी पुढं माईक मध्ये जनसंवाद साधण्यासाठी सुरुवातीला माझं नाव आहे. मी DS चौगले म्हणून प्रत्येक गावात खेड्यापाड्यात मला ओळखतात आणि मी डॉक्टर आळे साहेबांचा चांगला प्रचार केलाय. पडळकर साहेबांचा देखील खासदारकीच्या वेळेला आम्ही चांगला प्रचार केलाय. गावोगावी भेटीगाठी गेलेत. पडळकर साहेबाला माझी ताकद नसताना, माझी लायकी, माझी इच्छा नसताना, माझ्याकडे भांडवल नसताना खासदारकीच्या वेळेला 2 महिने गाडी माझी त्यांच्याकडे होती. स्वतः डिझेल टाकून मी त्यांना गाडी दिलेली होती. कारण आपला नेता ह्या महाराष्ट्रात तालुक्यात गाजावा, मंत्रालयापर्यंत पोहोचावा अशी देखील आम्हाला जेवढी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांना मदत केलेली आहे. आणि त्यांच्याकडे माझी इच्छा आहे की तिकीट मला द्यावं. ताकदीनं मला हे आपले जे जत तालुक्यातील दरिबडची पंचायत समिती गटामधील लोक मला चांगला प्रतिसाद देत आहेत. चांगली भरगच्च मताने देखील निवडून देतील अशी माझी एक इच्छा आहे. यदा कदाचित जर पक्षाने जर तुम्हाला तिकीट नाही दिलं तर तुमची काय भूमिका राहील? पक्षानं जरी तिकीट नाही दिलं तर एवढी खात्री आहे की DS चौगले यांना डॉक्टर आळे साहेब आणि पडळकर साहेब अशी ह्या 8 गावातली कामं करतील अशी एक जबाबदारी कुठल्या ना कुठली एखादी छोटं पद देऊन माझ्यावर जबाबदारी देतील एवढं मला वाटतंय. पण काम करण्यासाठी एक वाव मिळेल. जर याला कदाचित जरी तिकीट नाही मिळालं तुम्हाला पंचायत समितीचं तर तुम्ही त्यांच्याशी राहून एखादं पद घेऊन तर तुम्ही या तालुक्यामध्ये किंवा दरिबडची गणामध्ये काम करणार आहे? 100% करावंच लागणार आहे. कारण अगदी खेड्यापाड्यापासून ते दिल्लीपर्यंत भाजप सरकार आहे. त्यामुळे भाजप शिवाय सध्या कुठंच काही काम होऊ शकत नाही आणि भाजपच काम करू शकते. आम्ही जर पक्षातून पळ काढला किंवा आम्ही जर पक्षाला डावलला, आम्ही पक्षाला नाकारलं तर लोकांची कामं होत नाहीत. लोक आम्हाला नावं ठेवतात कारण तळागाळापर्यंत आम्ही जाणारी माणसं आहे. लोकांना आम्ही उत्तर काय देणार? पुढं काम जो पक्ष करणार आहे त्या पक्षासोबत आम्ही एकनिष्ठ राहणार. जर तुम्हाला तिकीट मिळालं दरिबडची गणातून तुमचे काय विकासाचे मुद्दे काय आहेत तुमचे? जत तालुक्यामध्ये दरिबडची पंचायत समिती गट हा गेली कित्येक वर्ष निवडणूक रिंगणात उतरतो, उभा राहतो. निवडणूक येतात, निवडणूक जातात, परंतु कित्येक उमेदवार निवडून आले. त्यांनी असं कोणतंच काम केलं नाही. ते काम आपण जनतेला दाखवणार. मग ते युट्यूब लाईव्हच्या मॅचेस असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, वीज बिलाच्या संदर्भातले प्रश्न असतील किंवा दरिबडची पंचायत समिती गटामध्ये जे 7-8 गावं आहेत असा एक जत तालुका या ठिकाणी बघायला येईल असा एखादा वर्षातून 1-2 कार्यक्रम होत राहणार. मग ते कीर्तनाचे असतील किंवा वेगवेगळे कोणतेही भारुड असेल, कीर्तन असेल या माध्यमातून जेणेकरून सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातले लोक दरिबडची मध्ये येऊन वर्षभरात एखादा कार्यक्रम पाहतील असं आम्ही या ठिकाणी काम करू. जनतेसमोर दिसेल असे कोणते काम किंवा योजना काय आहेत तुमच्या? नक्की योजना भरपूर आहेत. कारण काम करायला जर संधी मिळाली, वाव मिळाली, वर्षातून आपण जे पोलीस भरती, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, CRPF, BSF या भरतीला जाणारी विद्यार्थी संख्या आपल्याकडे भरपूर आहे. त्यांच्यासाठी चांगले मोठं मैदान पाहिजे, पुलप्स मारण्यासाठी पाहिजे, डिप्स मारण्यासाठी पाहिजे, गोळा फेकण्यासाठी पाहिजे. असं दरिबडची मध्ये कोणतंच ग्राउंड नाही की ते ग्राउंड आम्ही करू जेणेकरून तिथं मुलं स्पर्धेत जे भाग घेणार आहेत किंवा भरतीला जे उतरणार आहेत तिथं त्या मैदानाचा फायदा घेतील. आणि शेतकऱ्यासाठी म्हटल्यानंतर आपल्या भागात द्राक्षी, डाळिंब याचं चांगलं एक्सपोर्ट इम्पोर्ट कोणत्या मार्केटला होतोय, तिथं दलाली होते का, फसवेगिरी होते का, याच्यावर आम्ही देखरेख करू. हे माध्यम 2 असतील आमचे. आता जर बघायला गेला तर मी मगाशीच म्हणलं की भाजपमध्ये इन्कमिंग भरपूर असल्यामुळं अनेक उमेदवारांच्या इच्छा आहेत की मी उभा राहायला पाहिजे. मग त्याच्यापेक्षा वेगळं तुमच्यामध्ये काय आहे की तुम्हाला पक्षानं तिकीट द्यायला पाहिजे? माझ्यापेक्षा वेगळं माझ्याकडे पैसा नाही, त्यांच्याकडे पैसा आहे. आणि भाजप पक्ष असा आहे पैसा बघत नाही. घराघरात तळागाळापर्यंत काम करणारा उमेदवार भाजप बघतो
आणि भाजप पक्षाला जत तालुक्याला गोपीचंद पडळकर लाभले आणि पडळकर ही गरीब कुटुंबातून आता मंत्री पदापर्यंत धडक मारणार आहेत. आणि पडळकर साहेबांना चांगली बारीक जाणीव आहे की इन्कम कितीही असलं, इन्कमिंग भाजप पक्षामध्ये किती असले की त्याची पार्श्वभूमी बघितली जाते की कोण कोणाला किती मदत केलंय, कोण काँग्रेसमधून उडी माराले, काँग्रेसमध्ये काय दिवे लावलेत किंवा दुसऱ्या पक्षात काय दिवे लावलेत, भाजपकडेच काय यायला लागलाय किंवा फायद्यासाठी यायला लागलाय का, पैसे कमवण्यासाठी यायला लागलाय का, हे पडळकर साहेब आणि आरळे साहेब चांगली देखरेख ठेवून आहेत. आणि मी ऊसतोडे कामगाराचा मुलगा आहे, मला पक्ष चांगलीच किंमत देणार, चांगलीच दाब देणार आणि दरिबडची पंचायत समिती गटामध्ये माझंच नाव असणार ही मला खात्री आहे. काय तुम्हाला वाटते नक्की आपल्या गावात जर बघितला तर अनेक प्रश्न आहेत. रस्ता असेल, पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही कशा पद्धतीने बघताय सध्या? पहा, सध्या भाजप सरकार आपल्याकडे आहे आणि पडळकर साहेब हा कामाचा माणूस आहे, विकास मित्र म्हणून ओळखला जातोय. पडळकर साहेबांचे एकच मत आहे की तळागाळातले कामं माझ्याकडे घेऊन या, माझ्याकडे भांडणं घेऊन येऊ नका, तक्रारी घेऊन येऊ नका, एकमेकाची मारामारी झाली हे मिटवायला घेऊन येऊ नका. पडळकर साहेब सांगतात की गोरगरिबाची कामे घेऊन या. मग गावामध्ये, खेड्यामध्ये, आपल्या दरिबडची पंचायत समिती गटामध्ये कामं करण्यासाठी भरपूर संधी आहे, कामं भरपूर आहेत. कारण मग ते अपंगाचे असतील, शेतकऱ्याचे असतील, मराठी शाळेच्या बाबतीत असेल, ग्रामपंचायतच्या बाबतीत असेल, गावात डांबावरती दिवे नाहीत, गटारी स्वच्छ नाहीत, हे असं गेल्या कुठल्याही पंचायत समितीच्या उमेदवारांना ही कामाची यादी पडळकर साहेबांसमोर पोहोचवलेली नाही. आणि ती काम मी प्रत्येक गावातला अभ्यास केलेला आहे, ताकदीने ती कामाची लिस्ट मी पडळकर साहेबांपर्यंत पोहोचवू. यावेळीची इलेक्शन थोडंफार वेगळं आहे, कारण का आमदार गोपीचंद पडळकर जत मध्ये आल्यापासून सगळीकडे भाजपचं जोरदार इन्कमिंग चालू आहे आणि एक वेगळ्या पद्धतीने इलेक्शन आपण एका मोडवर झालेलं दिसून येते. सध्याचं इलेक्शन कुठल्या मोडवर जाईल असं वाटतं तुम्हाला? आता लोकांच्या प्रतिक्रिया मी जाणल्या, बऱ्याच गावांमध्ये गेलोय की जातीवर निवडणूक जाईल असं बरेच लोक म्हणतात. पण मला खात्री आहे डीएस ब्रँड मैदानात उतरलाय म्हटल्यानंतर एका विशिष्ट जातीसाठी उतरलेला नाहीये, तो गरिबासाठी उतरलाय, जनतेसाठी उतरलाय, कष्टकरी शेतकऱ्यांसाठी उतरलाय. त्यामुळे जातीचा फॅक्ट दरिबडची गटात होणार नाही असं मला खात्री आहे. आणि डीएस नावाला हटकर असेल, धनगर असेल, महार, मांग, सांबार, बेडर, वडर, माळी, लिंगायत ही सगळी लोक माझ्या संपर्कात आहेत, चांगली मदत करतील आणि भरघोस मतानं मला निवडून देतील ही मला विश्वास आहे. तर हे होते सिद्धनाथगावचे सुपुत्र माननीय डीएस चौगुले यांनी अनेक विषयावर आपल्याशी चर्चा केलेली आहे. हे इलेक्शन हे जातीवर जाणार आहे तरी देखील बहुजन समाज यांच्या पाठीशी नक्की उभा राहील असं त्यांचं मत आहे. त्यांचं चांगलं वक्तृत्व आहे, वक्तृत्व शैलीतून त्यांना स्टार प्रचारक म्हणून आरळे साहेबांनी त्यांना संधी दिलेली होती. त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या विषयापर्यंत उपोषण असेल किंवा एखादं काम होत नसेल तिथं प्रामुख्याने भूमिका मांडायची जी असतील हे त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीनं आजपर्यंत केलेले आपल्याला सगळ्यांसमोर दिसून येत आहेत. आणि सध्या ते इच्छुक आहेत, जर त्यांनी तिकीट मिळालं भाजपकडून तर ते नक्कीच लढवणार आहेत आणि त्याच्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत.